चा अंतिम टप्पा म्हणजे आता फक्त शहरातील 10 वाजता प्रचार बंद होणार आहे. तर आतापर्यंत झाल्या प्रचारामध्ये काय अनुभव आला? नमस्कार. खरं तर कोंड जिल्हा परिषद गट आणि कोंड पंचायत समिती गणामधनं शिवसेना आणि भाजपच्या युतीनं आम्ही निवडणूक जी आहे ती लढवतो. माझ्यासोबत अपूर्व अनंत बारगोडे ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवर इथे निवडणूक लढवत आहेत. त्या जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढवत आहेत आणि मी स्वतः प्रणव प्रमोद कोळेकर शिवसेनेकडून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाकडून कोंड पंचायत समिती गणासाठी पंचायत समिती जी आहे ती निवडणूक लढवतो. आम्ही ह्या ज्यावेळी मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही दोन्ही उमेदवारांनी प्रथमतः हा सगळा मतदारसंघ समजून घेतला, इथल्या समस्या समजून घेतल्या. कारण गेले अनेक वर्ष म्हणजे मी 2014 पासून या मतदारसंघामध्ये अनेक माध्यमातून फिरतोय, सामाजिक कामांच्या निमित्तानं फिरत होतो आणि त्यावेळी मला ज्या समस्या जाणवल्या त्या समस्यांचं निराकरण कशा पद्धतीनं आम्ही करू हे सांगण्यासाठी आम्ही गावोगावी दारोदारी लोकांच्या फिरलो. त्यातून आम्हाला प्रतिसाद जो आहे तो चांगला मिळाला आणि आता आमच्या मागची ही सगळी जनता जी बघताय तुम्ही ती त्याचं एक ज्वलंत म्हणजे चांगलं मूर्तिवंत उदाहरण आहे. कारण ही सगळी जनता आज आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, आमच्या मागे उभी आहे आणि एकच आम्ही सांगतो की आम्ही या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं विकास कशा पद्धतीचा असतो हे दाखवून देऊ आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचा झेंडा या मतदारसंघामध्ये आम्ही फडकवू. वाडी वस्तीवर फिरताना मतदारांकडून कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळाला? नाही, प्रतिसाद बघायला गेलो तर चांगलाच होता. कारण आम्ही ज्या ठिकाणी गेलो कारण मला बऱ्यापैकी की माझं गावच आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये वास्तव्यात होतो. मी ह्या गावामध्ये वाढलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मला इथली भौगोलिक परिस्थिती इथली माणसं जी आहेत ती मला माहिती होती आणि माझ्या सगळे परिचयाचे परिजनांची जी आहे ती लोकं होती त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो. त्यांना आम्ही नेमकं काय करणार आहोत, भविष्यात आमच्या काय योजना आहेत आणि त्या कशा पद्धतीने अंमलात आणू हे आम्ही लोकांना सांगितलं आणि त्यामुळे लोकांचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे. मोठ्या संख्येनं इथलं सर्व म्हणजे जेवढे समाज बांधव आहेत ते आमच्या पाठीशी उभे आहेत आणि येत्या 9 तारखेला याचं प्रतीक जे आहे ते तुम्हाला येईलच ना. निकालापूर्वीच आपला विजयोत्सव साजरा होणार का? आता बघा, मतदान प्रक्रिया पार पाडायची अजून 2 दिवस बाकी आहेत. 7 तारखेला मतदान आहे. कसं असतं, काही गणितं जी असतात ती आता लगेच बोलून दाखवायची नसतात, ती वेळ आल्यानंतर बोलून दाखवायची असतात. ज्या दिवशी आमचे फटाके लागतील त्या दिवशी तुम्हाला कळेल की विजय नेमका कोणाचा झाला आणि कोणाचा नाही ते. कारण मतदानाची तारीख आहे 7 तारीख आहे. 7 तारीख होऊ दे, त्यामुळे कळेल ना लोकांना की लोक कोणाच्या बाजूने उभी राहील आणि कोणाच्या नाहीत. मतदारांना शेवटचं आव्हान काय करा? मी मतदारांना एवढंच आवाहन करू इच्छितो की 7 तारखेला मतदान आहे, मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे, हा तुमचा उत्सव आहे, तो आनंदाने आणि उत्साहात साजरा करा अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि मतदान करा एवढंच सांगतो.